यानंतर बातमी आहे सातारा जिल्ह्यातून। बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर अखेर जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे। जिल्ह्याला रविवारी हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। कोयना धरण क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे आणि यामुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुटायला लागल्याचं दिसतंय। पावसामुळे बळीराजा सुद्धा काहीसा सुखावलाय। पावसामुळे पिकांना नवीन जीवनदान मिळणार आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। या पावसाचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला आज हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे आणि आता सध्या आपण पाहू शकतो की पश्चिम घाट परिसरात येत असलेल्या पाटण तसेच कराड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। यामुळे कोयना धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत आहे। जवळपास 30,000 क्युसेक पाणी प्रति सेकंद कोयना धरणात येत असून 60 TMC कडे धरण भरण्याच्या वाटचाल केलेली आहे। एकंदरीत हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे पश्चिम घाट परिसरातील शेतीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून पावसाने दडी मारलेली होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होता। मात्र सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील प्रामुख्याने कराड पाटण तालुका तसेच सातारा वाई जावली महाबळेश्वर या ठिकाणी आज सकाळपासून पावसाने संततधार सुरू केलेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। तर जे पेरणी केलेली पिकं होती ती सुद्धा या पावसामुळे त्यांना जीवदान मिळणार आहे आणि त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान असल्याचं पाहायला मिळतंय। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। बीडच्या परळीमध्ये एका 29 वर्षांच्या तरुणावर जीवघेणा हल्ला झालाय। राजकीय वैमनस्यातून एका तरुणावर हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते। त्यानंतर एकच खळबळ माजलेली आहे। अभिजित कांबळे या तरुणाला लोखंडी रॉड आणि कोयत्यानं बेदम मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेत आणि डोक्याला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे। मारहाण सुरू असताना नगरसेवक नितीन रोडेंनी व्हिडिओ कॉलवरून पायावरून मारू नका, डोक्यावर मारा, त्याचं डोकं माझ्याकडे आणा असा आदेश दिल्याचा दावा तक्रारदारानं आपल्या तक्रारीत केलाय। या प्रकरणी परळी शहर ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक नितीन रोडेंसह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील कथित गैरव्यवहारांवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। घाटी रुग्णालयामध्ये अनेक घोटाळे होत असल्याचं निदर्शनास आलंय। यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। रुग्णालयातील कथित अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय।